नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दत्ते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज मी करत आहे कोबीच्या पाटवड्या. ह्या संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी दोन्ही वेळेला चालू शकतात. चवीला तर इतक्या अप्रतिम असतात की बोलायची सोय नाही. या पाटवड्या करण्यासाठी मी 2 बाउल भिजवलेली हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. शिवाय थोडं आलं, मिरची आणि लसूण हे मिक्सरमधून वाटून घेत आहे. 1 बाउल भिजवलेली चणा डाळ आणि 1 बाउल कोबी असं हे प्रमाण आहे. त्या प्रमाणासाठी अगदी पाव कप पाणी घालावं लागेल. पाणी मात्र नीट बघून घाला. त्यानंतर मी हे 2 कप प्रमाण घेतलेलं आहे, म्हणून माझा कोबीही 2 बाउल आहे आणि डाळही 2 बाउल आहे. कोबी असा छान बारीक करून घेतलेला आहे आणि वाटलेल्या मिश्रणामध्ये घातलेला आहे. त्या मिश्रणामध्ये 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि मी 1.5 चमचा तिखट वापरलेलं आहे. तुम्ही मात्र तुम्हाला हवे ती चवीप्रमाणे तिखट वापरू शकता. त्यात 1 चमचा धना पावडर घातलेली आहे आणि मीठ चवीनुसार घातलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेते. त्यामध्ये थोडं मला पाणी कमी वाटतं आहे, म्हणून मी 1 अर्धा कप पाणी घालत आहे. हे पाणी घालून झाल्यानंतर मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे. स्टीमरच्या एका थाळीला मी ग्रीसिंग करून घेत आहे. थोडंसं तेल लावून घेत आहे आणि मग मिश्रणामध्ये अगदी आयत्या वेळेस पाव चमचा बेकिंग सोडा वापरलेला आहे. हा बेकिंग सोडा अगदी आयत्या वेळेस घालायचा आणि मग चांगलं फेटून घेऊन ग्रीसिंग केलेल्या ताटलीमध्ये मिश्रण घालायचं. नंतर ह्या कोबीच्या वड्या 15 मिनटं वाफ देण्यासाठी स्टीमरमध्ये ठेवत आहे. 15 मिनिटांनी टूथपिकने चेक करूयात आणि मग बघूयात की वडी तयार झाली की नाही. शक्यतो ह्या 15 मिनिटात तयार होतात. आता एका कडल्यामध्ये मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, हिंग, कढीपत्ता, हळद अशी फोडणी तयार करून 1 टीस्पून मी पांढरे तीळ घालत आहे. त्याची चव ह्या वड्यांवरती खूप छान लागते. नंतर गॅस बंद करून आपण ज्या वड्या तयार करून घेतलेल्या आहे त्याचे पाहिजे तशा शेपमध्ये पाडून घ्यायच्या वड्या आणि त्यावरती ही फोडणी घालायची. थोडं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालायची. अशा ह्या कोबीच्या पाटवड्या तयार झाल्या. तुम्ही मात्र अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन मात्र दाबायला विसरू नका. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय.